नमस्कार मित्रांनो, गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत. काल जिल्ह्यामध्ये दोन घटना घडल्या. त्या दोन घटना साध्या सुद्धा नाही आहेत, तर दोन माजी आमदारांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झालेले आहेत. नुसते आरोप झाले नाही, तर त्यातील आमदार भानुदास काशीनाथ मुरकुटे, की जे श्रामपूरचं 3 वेळा त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केलं, त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी ही राहुरी न्यायालयाने दिलेली आहे. मित्रांनो, आमदार भानुदास मुरकुटे हे काही साधं सुद्धा व्यक्तिमत्व नाही. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी 3 वेळा आमदारकी ही लढून आणि जिंकून सुद्धा दाखवली. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि BRS असा प्रवास असलेले राजकीय धुरंधर म्हणून मुरकुटेंची ओळख ही श्रामपूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आहे. परंतु 82 वर्षीय मुरकुटेंवरती एका 35 वर्षाच्या महिलेने अत्याचाराचे, लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत आणि या आरोपांना पोलिसांनी चौकशी अंतिम रूप दिलेलं आहे. सोमवारी घटना दाखल होते, फिर्याद दाखल होते आणि मुरकुटेंच्या घरी मध्यरात्री साधारण 1:15च्या दरम्यान हा पोलिसांचा थापा थडकतो आणि त्यातून पोलीस हे मुरकुटेंना ताब्यात घेतात. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर राहुरीत त्यांना नेलं जातं. त्याचवेळी मुरकुटेंच्या अनेक समर्थकांना ही बातमी कळाल्यानंतर त्यांचे समर्थक न्यायालय आणि पोलीस स्टेशनात गर्दी करतात आणि या ठिकाणी त्या 35 वर्षीय महिलेने जे आरोप केलेले आहेत त्यामध्ये तिने सांगितलंय की तुला शेती घेऊन देतो, तुला घर बांधून देतो, तुझ्या मुलाला नोकरीला लावतो. आता या सगळ्या गोष्टी होत असताना मुरकुटे यांचा राजकीय दबदबा, श्रीमंती ही सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु त्या महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलीस एकदम ॲक्शन मोडमध्ये आले. न्यायालयामध्ये मुरकुटेंचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात घमासान युक्तिवाद झाला. त्यामध्ये मुरकुटेंच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की आमच्या पक्षाला या तक्रारीची प्रत देण्यात आली नाही, याबद्दल कोणतंही अवगत करण्यात आलं नाही, त्यामुळे ही अटक किंवा हा गुन्हा हा बेकायदेशीर आहे आणि तो रद्द केला पाहिजे. परंतु न्यायालयाने पोलिसांना मुरकुटे हे बेकायदेशीररित्या अटक आहेत किंवा काय कसे याबाबत लेखी निवेदन देण्याचा आदेश दिला आणि मग पोलिसांनी 1, 2, 3 तासाच्या नंतर खूप वेळ घेतल्यानंतर न्यायालयाला लेखी जबाब दिला आणि त्यानंतर रात्री 10-10:30ला त्या ठिकाणी न्यायालयाने सांगितलं की आमदार BK मुरकुटे की जे माझे आमदार आहेत त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी. 35 वर्षीय महिलेने सांगितलं की मुरकुटे यांनी माझ्यावरती अत्याचार वेगवेगळ्या ठिकाणी नेत केला, त्यामध्ये मुंबई, दिल्लीचा सुद्धा उल्लेख आहे. सांगता येत नाही आता कदाचित पोलीस मुंबई, दिल्लीत कोणत्या ठिकाणी कोणत्या जागेत नेऊन मुरकुटे यांनी या महिलेवर अन्याय अत्याचार केला याचा तपास करण्यासाठी कदाचित मुरकुटेंची कोठडी ही वाढू सुद्धा शकते. मित्रांनो, ऐन विधानसभेच्या तोंडावरती, निवडणुकीच्या तोंडावरती मुरकुटेंना झालेल्या अटकेने सगळा जिल्हा ढवळून निघालेला आहे. कारण मुरकुटे हे राजकीय प्रस्थ तर आहेतच आहे, परंतु सहकारामध्ये त्यांचं कामकाज खूप मोठं आहे. गेल्या 35 वर्षापासून ते अशोक सहकारी साखर कारखान्याची धुरास एक हाती सांभाळतात आणि त्याच्या जोडीला त्यांची अशोक सहकारी बँक आहे, अशोक शिक्षण संस्था आहे. असा विस्तृत कारभार असलेले मुरकुटे हे कधी काळी दिवंगत नेते गोविंदराव आदिक, दिवंगत नेते माजी आमदार जयंतराव ससाणे यांच्याशी देखील त्यांनी पंगा घेतला होता. इतकंच काय तर 2004 साली त्यांनी बाळासाहेब विखे, दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या विरोधात देखील लोकसभेला दंड थोपटले, परंतु त्यात त्यांचा दारुण पराभव देखील झाला होता. परंतु मुरकुटे हे वेळोवेळी विखे असतील किंवा जिल्ह्यातील इतर नेते असतील यांच्यावरती शरसंधान करायला, आरोप प्रत्यारोप करायला मागे पुढे बघत नाहीत. आता सध्या विधानसभेची धामधूम सुरू आहे. आचारसंहिता कधी लागू शकते, त्या दरम्यानच्या काळातच श्रामपूरच्या राजकारणावरती हा एक मोठा सेटबॅक बसणार आहे. श्रामपूरची आमदारकी जरी राखीव असली
त्या ठिकाणी लहू कानडे हे काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून येत आहेत, परंतु मुरकुटेंच्या तालुक्यातील आणि शहरातील कार्यकर्त्यांचं नेटवर्क, त्यांना मानणारा एक समूह हा निश्चितच मुरकुटेंची भूमिका ऐकत असतो, नव्हे त्याचं पालन देखील करत असतो. दुसरी महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी आदिवासी मंत्री आणि अकोले तालुक्यातील मोठे नेते मधुकरराव पिचड यांच्यावरती देखील ठाणे जिल्ह्यात आरोप झालेले आहेत. आणि हा आरोप त्यांच्या सुनेने ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या मार्फत केलेला आहे. पिचड यांची दुसरी पत्नी ही हिंदू मराठा समाजाची असताना देखील तिच्या नावाने बनावट आदिवासी दाखला हा सादर करण्यात आला, तो मिळवण्यात आला आणि पिचड यांनी या कामी सरकारी यंत्रणेचा पुरेपूर गैरवापर केल्याचा आरोप देखील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना केलेला आहे. आता पिचड यांनी ह्या सगळ्या गोष्टी करताना सुनेला अशी वागणूक का दिली, तिचे पैसे का हडपले, याबाबत देखील जिल्ह्यामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. पिचड असतील, मुरकुटे असतील, हे दोन्ही नेते जिल्ह्यात अनेक वर्षापासून कार्यरत आहे. अनेक वर्ष यांनी आमदारकी, सहकारी चळवळ यामध्ये भाग घेऊन यश मिळवलेलं आहे. परंतु या दोनही नेत्यांवरती महिलांनीच आरोप केली. यात पिचड यांच्यावरती आरोप करणारी महिला तर ही घरातीलच आहे. सरोज जितेंद्र पिचड यांनी न्यायालयामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये पिचड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता पिचड यांचे पुत्र वैभव पिचड हे अकोले विधानसभेतून इच्छुक आहेत. सध्या तिथं अजितदादा पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे हे आमदार आहेत. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पिचडांवरती असे गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आणि ते माध्यमात देखील प्रसारित झाल्यामुळं अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये लहामटे आणि पिचड यांची फाईट होईल की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तुतारी चिन्हावरती शरद पवार हे कुणाला उमेदवारी देतील आणि अकोल्यात कोण आमदार होईल, याबाबत देखील तर्कवितर्क व्हायला सुरुवात झालेली आहे. भानुदास काशीनाथ मुरकुटे आणि मधुकरराव पिचड हे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते म्हणून मानले जातात, परंतु महिलांसंदर्भातील अन्याय अत्याचार गुन्ह्यात या दोघांवरती अशा प्रकारचे आरोप झाले, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यात सत्यता काय आहे हे कालांतराने पुढे देखील येईल. परंतु महिलांची बाजू घेणारं सरकार सध्या आहे असा दावा भाजप आणि युती सरकारकडनं केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवरती मग या विरोधी पक्षातील लोकांना हातबल करण्याचं काही षडयंत्र आहे का, याबाबत देखील मतमतांतर आहेत. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय? मुरकुटे आणि पिचड यांच्याबद्दल तुमची काय मतं आहेत? नेमका काय स्टँड या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती सरकारकडनं घेण्यात आलाय किंवा पोलिसांकडनं घेतला जातोय, याबाबत देखील आपली मतं आम्हाला कळवा. आणि गॉडफादर मीडिया सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. धन्यवाद.